श्री स्वामी समर्थ। यंदा 22 सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि नवरात्रीच्या या पवित्र काळात महाअष्टमी एक अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते। महाअष्टमीला देवीच्या महागौरी या स्वरूपाची पूजा केली जाते। महागौरी देवीचं एक शांत, सौम्य आणि अत्यंत गोर रंगाचं रूप आहे। तिला साध्वी, अन्नपूर्णा आणि कुटुंबाच्या रक्षक मानलं जातं। देवीच्या या स्वरूपाची पूजा केल्याने भक्तांना मनशांती मिळते आणि त्यांना जीवनातील सर्व कष्ट व अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता प्राप्त होते। महागौरी देवीचे 8वे रूप आहे आणि ते तिच्या पूजेने धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होते असं म्हटलं जातं। महाअष्टमीच्या दिवशी घरी कुलदेवीची ओटी भरली जाते, तसेच कन्यापूजन आणि हवनही केलं जातं। देवीला प्रिय असलेला एक विशेष नैवेद्य अर्पण केला जातो, तर हा नैवेद्य अर्पण केल्याने कुलदेवी प्रसन्न होते आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद घराला, कुटुंबाला मिळतात। तर महागौरीला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे यावरचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या लोगो खाली दिसणाऱ्या त्रिकोणावरती क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।